नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शो मध्ये. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट खूपच स्पेशल आहे. तर एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शो मध्ये पहिल्यांदा कोणतरी वास्तुतज्ञ आलेला आहे. आणि हा वास्तुतज्ञ म्हणजे आपण म्हणतो ना की मुंबई से आया मेरा दोस्त, असंच आपण काहीतरी म्हणू शकतो. कारण की हा वास्तुतज्ञ आला आहे मुंबई या शहरातून, फक्त न फक्त द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शो मध्ये त्याचं ज्ञान, त्याचं नॉलेज शेअर करायला आज आपल्या बरोबर आहे. द एके टॉक्स. फार स्पेशल गेस्ट, पुन्हा एकदा सांगेल, IT स्पेशल म्हणता येईल. खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. त्याचप्रमाणे वास्तुतज्ञ आज आपल्या बरोबर आहे गौरव सावंत. गौरव, नमस्ते. नमस्कार. कसं वाटतंय द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शो मध्ये? एके टॉकच्या मराठी शो मध्ये फारच एनर्जेटिक आहे. ओके, जसं तुम्ही आता इंट्रोड्यूस केलं. आणि पहिली गोष्ट, थँक्यू मला इथे बोलवण्यासाठी. आणि जेव्हा मी आलोय या स्टुडिओमध्ये आतापर्यंत, तर जेव्हापासून इकडे बसलोय तर एक वेगळीच एनर्जी फील होते आणि खूप छान वाटलं स्टुडिओ बघून. आणि इट्स गुड. थँक्यू. म्हणजे मी आल्यापासून तोच विचार करत होतो की एक तज्ञ व्यक्ती ज्यावेळेस येतो, वास्तुतज्ञ म्हणू शकतो आपण, त्याच्या व्हिजन प्रमाणे स्टुडिओ कसं पाहिजे याचा मी पण विचार करतो. आपण बोलू त्या मुद्द्यावरती. मी माझ्या पुढील प्रश्नावरती येतो. गौरव, काय सांगशील तुझ्या प्रवासाबद्दल? म्हणजे वास्तुतज्ञ ते IT प्रोफेशनल किंवा स्कूल किंवा कॉलेज, ही कशी सुरुवात झाली होती? ही सुरुवात झाली या जर्नीची 2017 पासून. ओके, 2017 पासून. ऍक्च्युली आपण जो वर्ड आता भरपूर जण बोलतात स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस, तर मराठी सांगायचं गेलं तर अध्यात्म, पूजापाठ. हो. तर 2017 पासून ही जर्नी स्टार्ट झाली. ओके. आणि 2018 पासून किंवा 2017च्या एंड पासून मी IT मध्ये काम करायला लागलो. ओके. तर IT मध्ये काम करता करता मी काही गोष्टींचं ऑब्झर्वेशन केलं आणि मला फार आधीपासून ह्या गोष्टींची आवड होती. म्हणजे जे ऑकल्ट सायन्स आहेत, गूढशास्त्र आहेत, ज्याच्यामध्ये मग वास्तुशास्त्र तर आलं, ज्याच्यात मी मास्टरी केलं. मी तज्ञ, मी कन्सल्टंट आहे त्याचा. तर अंकशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र आहे. हे काय काम ॲक्च्युली करतं तुझ्या लाईफच्या जर्नीमध्ये, तुझ्या ॲक्च्युअल करिअरमध्ये, तुझ्या लकमध्ये किती मॅटर करतं, ह्याच्यावरती मी पूर्णपणे अभ्यास केला. ओके. बिकॉज मी फक्त स्पिरिच्युअल नाही, तेवढंच प्रॅक्टिकल पर्सन आहे. तर नक्की ह्या गोष्टी इथे ठेवल्यावरती ह्यांची वाढ होते का, ह्या गोष्टी मॅटर करतायत का, त्याचे टेस्टिमोनियल्स बघितल्या, माझ्या मित्रांची घरं बघितली. आणि गेल्या 8 वर्षामध्ये काम करता करता, वास्तू प्रॅक्टिस करता करता काही गोष्टी ऑब्झर्वेशनमध्ये आल्या आणि ते खरोखरच ॲक्च्युअल आहेत. बिकॉज आता जे आपलं वर्ल्ड आहे, आता जे जनरेशन आहे, डेटावर चालते. मी स्वतः IT मध्ये डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर होतो. बरोबर. आणि लास्ट इयर मी फुल्ली वास्तूमध्ये आलो. 7-8 वर्ष प्रॅक्टिस केली आणि लास्ट इयर फुल फ्लेज वास्तूमध्ये आलो. वास्तू कन्सल्टिंग करायला लागलो. स्पेशली आपण प्लान्स देतो, आर्किटेक्ट प्लान्स, ज्यांनी पंचतत्व आपण कसे बॅलन्स करू शकतो आपल्या घरामध्ये, आणि इंटिरियर्स कुठल्या कलर्सचे केले पाहिजे, कुठल्या दिशेला कुठले कलर्स येतात तत्वांप्रमाणे, एलिमेंट्स म्हणतो आपण ज्याला, त्याला मराठीमध्ये आपण पंचतत्व म्हणतो, 5 एलिमेंट्स. तर त्याप्रमाणे कुठले कलर्स कुठे यूज झाले पाहिजे, बरोबर, कुठले प्लांट्स कुठे यूज झाले पाहिजे, काही गोष्टी कुठे ठेवल्या पाहिजे, त्याचा अभ्यास करता करता मी स्वतःवर आधी लागू केलं. 7-8 वर्षाची प्रॅक्टिस केली आणि त्यांनी मला जेव्हा रिझल्ट भेटला, त्या गोष्टीने मला जिकडे आज आणून ठेवलंय आणि बसवलंय, तो मी आज तुमच्या समोर आहे. अर्थातच फार उत्कृष्ट असा निर्णय मी म्हणू शकतो. आणि अनुभव तर बऱ्याच वर्षांचा आहे, जसं तुम्ही सांगितलं आता. कारण मी जेव्हा पाहतो ना, मी एक सामान्य नागरिक म्हणून मी ज्यावेळेस पाहतो ना की वास्तुशास्त्र म्हटलं ना की असं म्हणणं येतं की ह्या दिशेला हे पाहिजे, त्या दिशेला ते पाहिजे. आमच्यासाठी असंच असतं की बाबा हे वास्तुशास्त्र आणि दिशा यांचं काय कनेक्शन आहे, तिथं आम्ही ब्लँक होऊन जातो. पण एक्झॅक्टली माझा तोच प्रश्न पहिला आहे की वास्तुशास्त्रामध्ये दिशेचं काय महत्व आहे? दिशेचं महत्व सांगायचं गेलं तर मुख्य दिशा ज्या नॉर्मल माणसाला माहिती असतात त्या 4 दिशा, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, जसं तुम्हाला. त्याच्या अजून थोडा ॲडव्हान्स असेल तर 8 दिशा माहिती असतात. ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य. त्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट, नॉर्थ वेस्ट. त्याच्या अजून ॲडव्हान्स गेलास तर अजून आहे. ओके. त्याच्यामध्ये मग येतात नॉर्थ ईस्ट, म्हणजे उत्तर ईशान्य. ओके. ईस्ट नॉर्थ ईस्ट, पूर्व ईशान्य. ओके. ईस्ट साऊथ ईस्ट म्हणजे पूर्व आग्नेय. ओके. दक्षिण आग्नेय, साऊथ ईस्ट.
दक्षिण नैऋत्य साऊथ साऊथ वेस्ट, पश्चिम नैऋत्य ओके वेस्ट साऊथ वेस्ट, ओके. आणि पश्चिम वायव्य वेस्ट नॉर्थ वेस्ट. अरे बापरे. अशा टोटल 16 दिशा आहेत. आणि जेव्हा आपण कुठलीही जागा, कुठलाही प्लॉट, कुठलाही फ्लॅट, कुठलाही बंगलो जेव्हा डिझाईन करतो किंवा मॅप करतो, ग्रीड करतो, जो एक्झिस्टिंग पण आहे, तर त्याचं परफेक्ट मिडल घेऊन 16 दिशा मार्किंग होतात. या 16 दिशा मार्किंग होतात. परत मी अशा 4 दिशा सांगेन जिथे तुमचं वास्तुदोष नसावा. म्हणजेच काय वास्तुदोष म्हणजे तिथे किचन नसावं, ओके. टॉयलेट नसावं, म्हणजे बेस्ट. म्हणजेच काय, पहिला ईशान्य, ईशान्येला टॉयलेट नसावा, उत्तरेला टॉयलेट किंवा किचन नसावं, पूर्वेला पण टॉयलेट किंवा किचन नसावं, ओके. आणि आग्नेयाला टॉयलेट नसावं. तर का, तर आता मी 16 दिशा तुला पूर्णपणे एक्सप्लेन करतो. तर पहिली दिशा आपण घेऊ उत्तर. ओके. उत्तर दिशा ही तुला आधीपासून आपण ऐकत आलो, उत्तर दिशा कुबेराची आहे, लक्ष्मीची आहे, पैसा देते. तर उत्तर दिशा तुला ऑपॉर्च्युनिटीज देते. बिझनेस असेल तर उत्तर दिशा सेल्स देते, प्रमोशन्सला जॉबमध्ये हे करते, कॅश फ्लो आणते. तर कॅश फ्लो आहे का, त्याचं लॉजिक काय कॅश फ्लोचं, तर उत्तर दिशा ही जलतत्वाची आहे. ओके. वॉटर इज ऑलवेज फ्लोईंग. पाणी नेहमी फ्लो होत राहतं. बरोबर बरोबर. आणि तिकडे जर काही जडत्व आणलं, म्हणजे तिकडे काही दुसऱ्या तत्वाचं आपण भिंत इथे घातली, पाणी थांबवलं, तर आपल्या ऑपॉर्च्युनिटी थांबतात, आपला कॅश फ्लो थांबतो. बरोबर. तसं त्याच्या पुढची दिशा आहे जी, त्याच्या पुढची दिशा आहे उत्तर ईशान्य. ही तुमच्या इम्युनिटीवरती काम करते. ओके. कुठल्याही घरात जा, ज्यांच्या घरी औषध काम नसेल करत, म्हणजे सर्दी आहे, खोकला आहे, किंवा ईशान्येच्या डाव्या बाजूला, म्हणजेच उत्तर ईशान्यची जागा सांगतोय, तिकडे वजनदार काय ठेवला असेल, त्यांच्या घरी तुला एक ना एक सतत आजारी असणारा माणूस भेटणार. सर्दी खोकला असेल किंवा मेजर आजारी असेल, किंवा सर्दी खोकला जरी असेल किंवा काही आजार असेल, तो भेटणार नाही. फॉर एक्झाम्पल छातीत दुखणं, अचानक माणसाच्या घर चेंज केल्यावर अचानक छातीत दुखतं, अचानक ब्लड प्रेशर लो हाय होतो, त्याचं रिझन असतं उत्तर ईशान्य. ओके. नॉर्थ नॉर्थ ईस्ट, ती इम्युनिटीची जागा आहे. ओके. आता सगळ्यात महत्वाच्या जागेवर येते ईशान्य दिशा. ओके. ईशान्य दिशा ही महत्वाची काय, की ईशान्य दिशेवरती वास्तू पुरुषाचं डोकं आहे. आणि आपलं ऍक्च्युअल लॉजिक मध्ये डोकं काय काम करतं, आयडियाज क्रिएट करतं. आयडियाज क्रिएट झाल्या तर आपण प्लॅन करतो आणि तसं एक्झिक्यूट करतो. म्हणून ज्यांच्याकडे तुझे जेवढे मित्र आहेत, त्यांच्याकडे पुढच्या 5 वर्षाचा प्लॅन असेल, त्यांच्याकडे क्लिअरिटी ऑफ माइंड असेल, त्यांचं एक विजन असेल, जे फोकस असतील, त्यांचं बाय डिफॉल्ट ईशान्य घरात चांगलंच असणार. ओके. त्याच्या पुढे येते पूर्व ईशान्य, ईस्ट नॉर्थ ईस्ट. ही तुझी क्रिएटिव्हिटीची झोन आहे. ही तुझी लाईक एंटरटेनमेंट झोन तू सांगू शकतो. तिथे तुझा टीव्ही ठेवू, मीडिया क्षेत्र, मीडिया क्षेत्र, टीव्ही ठेवू शकतोस, ब्लूटूथ स्पीकर्स ठेवू शकतोस. ओके. त्याच्या पुढे येते पूर्व, फार महत्वाची दिशा, जिथे आधीपासून आपले पूर्वज, आजोबा, आजी आणि सांगत आले अँसेस्टर्स की इथे दरवाजा असावा, इथून सकाळी सूर्य येऊ दे. तर पूर्व दिशेला तुमचं महत्वाचं काय काम आहे, तुमचे इन्फ्लुएन्सर आहात, जसे तुम्ही युट्यूबर आहेत, तुमच्यासाठी पूर्व दिशा फार महत्वाची आहे. पूर्व दिशा सोशल कनेक्शनचं काम करते. बरोबर. पॉलिटिकल रीच होतो, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट भेटतात. ओके. सोशल कनेक्शन, पॉलिटिकल कनेक्शन, ही पूर्व दिशा त्यासाठी महत्वाची. ओके. त्याच्या पुढे येते पूर्व आग्नेय. पूर्व आग्नेय काय काम करते, तर चर्निंगचं काम करते. चर्निंग म्हणजे काय, तर थोडंफार ओव्हर थिंकिंग झालं, ओव्हर थिंक करणं आहे. ह्या दिशेला म्हणून निगेटिव्ह का म्हणलंय, माणूस ह्या ठिकाणी जो झोपत असेल त्याच्या डोक्यात सतत विचार चालू राहणार, त्याला झोप नाही लागणार. तर म्हणून ही दिशा निगेटिव्ह आहे. इथे तुम्ही मिक्सर ठेवू शकता, जोही चर्निंगचं काम करतो. इथे तुम्ही लॉन्ड्री एरिया ठेवू शकता, डिझाईन करताना वॉशिंग मशीन ठेवू शकता. बरोबर. ह्याच्या पुढे येते आग्नेय दिशाची, फार महत्वाची, जी माणसाला करोडपती बनवते. आग्नेय दिशा. आग्नेय दिशा, इकडे ज्या देवतेचा वास म्हणला जातो तो महालक्ष्मी आहे. ओके. आग्नेय दिशाकडे तुमचं किचन असणं सगळ्यात बेस्ट. ओके. आग्नेय दिशाकडे किचन नसेल आणि जागा जर खाली असेल, मोकळी असेल प्रॉपर, तर ती तुम्ही पूजा करू शकता. बरोबर. देवघर नाही, पूजा करू शकता. दिवाळीची लक्ष्मी पूजा, दिवाळीत जी लक्ष्मी पूजा आपण असतो ती आग्नेयला करू शकतो. ओके. त्याच्या पुढे जी दिशा आहे ती आहे दक्षिण आग्नेय. ती तुमची पॉवर आणि कॉन्फिडन्सची दिशा आहे. त्याच्या पुढे येते दक्षिण दिशा, ती तुमची फेम, नेम आणि रिलॅक्सेशन. फेम का म्हणेन, साऊथ. तुम्ही कुठल्याही साऊथ दिशेने जावा, साऊथ बॉम्बे, सोबो ऐकलं असेल तुम्ही, साऊथ बॉम्बे फेमस आहे, नेम फेम आहे. बरोबर. साऊथला कोण कोण राहतात हे कोणाला सांगायची गरज नाही. टॉपची माणसं राहतात साऊथ बॉम्बे, साऊथ दिल्ली, कुठलंही साऊथ उचला आणि बघा.
नॉर्मल साऊथ हॉलिवूड इंडस्ट्री, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये जरी बघितलं तुम्ही, हो. साऊथ नुसतं बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बघितलं, ज्यांना देवासारखं हो. देव म्हणून समजलं जातं ते हो. साऊथलाच आहेत. साऊथलाच असतं. रजनीकांत बरोबर सर, बरोबर. साऊथलाच आपले रजनीकांत सर आहेत. हो. त्याच्या पुढे येते सगळ्यात घातक दिशा, सगळ्यात डेंजर नेगेटिव्ह दिशा. जसे मी पूर्व आग्नेय सांगितलं तशीच ही दिशा आहे. ही दिशा आहे डिस्पोजलची. ही दिशा आहे माणसाला कर्जबाजारी करणारी. अरे बाबा. दक्षिण नैऋत्य, तुम्ही बँकरप्ट होऊ शकता. दक्षिण नैऋत्यामध्ये डोकं ठेवून माणूस झोपत असेल तर तो डिस्पोजलच होणार. तो करोडपतीचा रोडपती होणार. ही एक नेगेटिव्ह झोन आहे. इथे वॉशरूम आलं तर चालतं, इथे तुमचा डस्टबिन आला तर चालतो, इथे तुमची बेडरूम नाही आलं पाहिजे, झोपताना डोकं नाही आलं पाहिजे. त्याच्या पुढे येते ती नैऋत्य दिशा. नैऋत्य दिशा ही पितरांची दिशा आहे. नैऋत्य दिशेला तुमचा दरवाजा असेल म्हणून सांगितलं, नैऋत्य दिशेचा दरवाजाचं घर घेऊ नये, फ्लॅट घेऊ नये. ही तुमच्या पितृंची दिशा आहे नैऋत्य. तिकडे तुमचा दरवाजा मोठा नको, ओके. तिथे तुमचं विंडो पण मोठं नको, तुम्हाला पितृदोष होत राहणार. ओके. त्याच्या पुढेची दिशा येते पश्चिम नैऋत्य. ही सगळ्यात बेस्ट दिशा. जर तुम्हाला कुठलीही गोष्ट वाढवायची आहे किंवा कुठलीही गोष्ट सेव्ह करून ठेवायची, तिथे ठेवलात ना पूर्ण कायनात तुम्हाला त्याच्यापासून सेपरेट करू शकत नाही. कोणी येऊन त्या गोष्टीपासून तुम्हाला सेपरेट करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला आता तुमचं कुठलंही चॅनल ग्रोथ करायचं, तुमचे काही टार्गेट्स असतील, तुमचं काही सेव्हिंग करायचं असेल, ते तुम्ही तिथे ठेवलं तर ते एक तर वाढेल नाही तर तसंच राहील, कमी होणार नाही. ओके. त्याच्या बाजूला येते पश्चिम दिशा. पश्चिम दिशा काय काम करते तर पश्चिम दिशा ही मॅनिफेस्टेशनची आहे. ओके. इच्छापूर्तीची आहे. आत्तापर्यंत जेवढे मंदिर मी गेलो, मी फिरलो, त्यातलं पुण्यातलं एक मंदिर सांगेल तर श्रीमंत दगडूशेठ बाप्पा. बरोबर. ह्यांच्याकडे जेव्हा तुम्ही बघता ती पश्चिमेलाच मूर्ती आहे. हो. पश्चिमेला मूर्ती का असणं, पश्चिमेला जेवढी मंदिर आहेत, जगातलं इच्छापूर्ती मंदिर जे आहे तिरुपती बालाजींचं, त्यांची मूर्ती जी आहे ती ही पश्चिमेलाच आहे. ओके. तर पश्चिम का असं, पश्चिमेत काय खास आहे? पश्चिममध्ये जे आकाश तत्व आहे, स्पेस एलिमेंट आहे, ते तुम्हाला कनेक्ट करतं लगेच. जसं आकाश तत्व मी का म्हणालो तर जेव्हा जेव्हा तुम्ही हे सांगाल की कुठलाही क्रिकेटर सेंचुरी करतो तो कुठे बघतो? आकाशात बघतो. कोणताही ॲथलेटिक्स रन करायच्या आधी, कॉम्पिटिशनच्या आधी वर बघतो. बरोबर. किंवा तुझं काही काम झालं तू पहिला वर बघतो. हे तुझं सबकॉन्शियस कनेक्टेड आहे, हे आपल्याला सांगितलं नाहीये नाही. हो. तर सगळ्यात पॉवरफुल म्हणून आपल्याला इंग्रज सांगितलं की वेस्ट इज वेस्ट, पण नाहीये, वेस्ट इज बेस्ट आहे. एक्झॅक्टली. वेस्ट तुम्हाला सगळ्यात जास्त इच्छापूर्ती देतो. आपलं चतुर्शृंगी देवीचं जे मंदिर आहे तेही वेस्टला आहे. तू कधी गेलास तर ऑब्झर्व कर, ऑनलाईन कंपास उघड, तुला ते वेस्टलाच दिसेल. जेवढ्या इच्छापूर्ती मंदिर आहेत ते सगळे वेस्टलाच आहेत. बरोबर. कारण की तुझं सबकॉन्शियस माइंड कनेक्ट होतं. एक्झॅक्टली. परत खाटूश्यामजी बाबांचं कधी ऐकलंयस? नाही. राजस्थानमध्ये सिकार डिस्ट्रिक्टमध्ये खाटूश्यामजी बाबांचं मंदिर आहे. ओके. तेही एक्झॅक्ट वेस्टला आहे. ओके. त्यांना असं वरदान आहे कृष्ण भगवानांकडून की ते कोणाची पत्रिका काही असू दे, त्याची पत्रिका काही म्हणू दे, तुझ्याकडे जो आला त्याचे सगळे ग्रहमान किंवा सगळ्या गोष्टी बदलणार, त्याचे सगळे प्रॉब्लेम्स बदलणार. म्हणून त्यांचं बोलू शकता की तिकडे जाणारा माणूस किंवा जाऊन आलेला माणूस किंवा तिकडचे माणसं एकच वाक्य म्हणतात, हारे का सहारा बाबा श्याम हमारा. बाबा. जसं तिकडे एक वेगळीच एनर्जी आहे. मी गेलेलो की ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कनेक्ट लगेच करतं. जसं तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाता. आता मी एक सांगेन तुम्हाला, जर तुम्ही मालवणात गेलाय, सिंधुदुर्गात कधी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यामध्ये कुणकेश्वराचं मंदिर आहे महादेवांचं. ओके. त्या मंदिरात पण जेव्हा तुम्ही जाता, ती जी शिवलिंग आहे तीही वेस्टलाच आहे. अच्छा. तिच्याकडे जेव्हा तुम्ही बघता तर तुमच्या बॉडीचा जो ब्रेन आहे तो लगेच कनेक्ट होतो. ओके. आणि तुम्हाला वेगळी स्पंदनं जाणवतात. हे प्रत्येक सिद्ध मंदिरात जाणवतील, सगळीकडे नाही जाणवणार पण प्रत्येक सिद्ध मंदिरात तुम्हाला. बरोबर. ते स्पेशालिटी हेच असते की वेस्टला आहे. तर पश्चिमेची ही फार हे आहे. पश्चिमेमध्ये जे काय तुम्ही ठेवणार ते वाढणार आहे. फक्त तुम्हाला एक्झॅक्ट पश्चिम काढता आली पाहिजे. बरोबर. त्याच्या पुढेची दिशा आहे ती ही निगेटिव्ह झोन आहे, पश्चिम वायव्य. पश्चिम वायव्य ज्यांचा दरवाजा असतो त्यांची मुलं ड्रग ॲडिक्ट किंवा काही नशा करायचे चान्सेस असतात. ओके. त्यांच्या घरी ॲक्सिडेंट्स व्हायचे चान्सेस असतात. वायव्य दिशा, ह्याच्या पुढे आली वायव्य दिशा. वायव्य दिशा तुम्हाला सपोर्ट करायचं काम करते. ओके. आणि वायव्य दिशेला तुम्ही स्टोर रूम ठेवू शकता. तिथे तुम्ही काही नेऊन ठेवलं ती तुम्हाला निगेटिव्ह इफेक्ट नाही देणार, न्यूट्रल राहणार. बरोबर. पण जर तुम्हाला बँक सपोर्ट पाहिजे, गव्हर्नमेंट सपोर्ट पाहिजे, तर तिथे पण तुम्ही सपोर्ट ज्या गोष्टींचा पाहिजे त्या गोष्टी तिथे ठेवू शकता. बरोबर. त्याच्या पुढे आली
उत्तर वायव्य. उत्तर वायव्य काम काय करते? उत्तर वायव्याचं काम काय आहे? तुमच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जसं आपण सांगतो की एक रिलेशनमध्ये कधी कधी तो एक बॉन्ड नसतो किंवा कन्सिव्हनेस साठी कोणी यूज करू शकतं, एक सेक्सी डायरेक्शन म्हणू शकतं, अट्रॅक्शनचे डायरेक्शन म्हणू शकतं. ते उत्तर वायव्य काम करते. जर त्यांच्याकडे कन्सिव्हनेसचा ज्यांना प्रॉब्लेम असेल तर ते डॉक्टरांकडे तर जायचंच आहे, बरोबर, लॉजिकली आहे. परत तुम्हाला हे चेक करायचं की तिकडे चुकीच्या एलिमेंटचा कलर आला नाही, रेड कलर आला नाही, किंवा तिकडे खड्डा नाही, किंवा तिकडे काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणून म्हणतात लग्न नवीन झालेलं असेल तर त्यांनी पहिले 6 महिने किंवा 1-2 वर्ष ह्या रूममध्ये, या इथे बेडरूम असलेला चांगला. फक्त लहान मुलांना तिकडे झोपवू नये, त्यांचा बेडरूम तिथे असेल तर चेंज करावं, बिकॉज त्यांच्या डोक्यामध्ये चंचलपणा येऊ शकतो, चंचलता येऊ शकते, काही चुकीच्या मार्गाला जाऊ शकतात. तर अशा आपल्या 16 दिशा आहेत, बरोबर, जे आपल्या डेली लाईफ वरती, डेली रुटीन वरती काम करत असतात, कळत न कळत. आपला एक पॅटर्न असतो सबकॉन्शियस, बरोबर. जसं आता तू आणि मी इथे बसलो, हे कॉन्शियसली तू ऐकतोस, मी सांगतो, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर, पण आपल्या सबकॉन्शियस माइंडला माहिती आहे आपण स्टुडिओमध्ये बसलोय. तसंच सबकॉन्शियसली काही ना काही गोष्टी मॅटर करतात. जसं मी आल्या तुला म्हणालो त्या गोष्टीवर जे आपण ठेवलंय ते सबकॉन्शियसली तुझ्या कामावरती इफेक्ट करते, जे तुला दिसत नाही. फॉर एक्झाम्पल सांगायला गेलं तर इंग्रजीकडून सगळे घेऊन गेले, पण ते जेव्हा काहीतरी सांगतात वेस्टर्न कल्चरवाले की एक पर्ची घ्या, एक कागद घ्या, त्याच्यावर काहीतरी लिहा आणि कुठेतरी लावा, त्याला कोण विजन बोर्ड बोलतं, कोण काय म्हणतं, पण तो विजन बोर्ड लावायचं कुठे सांगत नाहीत. पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड तुम्ही जरा विचार केला तर होणार आहे, किंवा काहीतरी लिहून ठेवलं, आय वॉन्ट टू बी अ मिलियनेअर, बघतो आता बहुतेक लोकांकडे जाशील लिहिलेलं असतं, पण सगळ्यांचंच पूर्ण होतं. बाय डिफॉल्ट जो बरोबर दिशेला लावतो त्याचंच पूर्ण होतं, बरोबर, पण आपण ते एक्सेप्ट करायला तयार आहोत. पण जे आपल्याला आपल्या पूर्वजांनी किंवा विश्वकर्माजींनी, जे श्री भगवान श्रीकृष्णांचे आर्किटेक्ट मानतात, डिवाइन आर्किटेक्ट त्यांना मानलं जातं, त्यांनी विश्वकर्मा प्रकाशसारखे ग्रंथ लिहिले, बरोबर, त्यांचं आपण हे जे आपल्याला साधनं दिलेत ती एक्सेप्ट करायला तयार नाहीत. माणसं हे बोलतात की सगळं मी कर्मावर सोडलंय, परमेश्वरावर, पण हे असं साधन आहे, वास्तू आहे, जे आपण कर्म केलं, ज्या गोष्टी आपण ठेवल्या तशा, तर ते काम करतं. आणि त्याच्यासाठीच तुम्ही जेवढे, बरोबर, आतापर्यंत तुमच्याकडे जेवढी माणसं आली, म्हणजे ते समाजसेवक असू दे, राजकारणात असू दे, किंवा सेलिब्रिटी असू दे, त्यांच्या काही गोष्टी स्पेशालिटी घरामध्ये गेल्यावर तुम्हाला कळतात, बरोबर, पण ते आउट नाही करत कधी, कोणी सांगत नाही. त्याचं कारण असतं, ज्यांचं ईस्ट आणि साऊथ, पूर्व आणि दक्षिण चांगलं, तो माणूस राजकारणात टॉपवर असतो, बरोबर. अर्थातच गौरव, म्हणजे दिशा काय असतात हे तर आमच्या प्रेक्षकांना आणि मला तर आता समजलंच आहे, आणि एवढं डिटेलमध्ये असतं, आणि 16 दिशा असं आमच्यासाठी तर मोजक्या 4 ते काही 8 दिशा असून एवढं आम्हाला माहिती होतं, पण 16 दिशा असतात हे खरंच माहिती नव्हतं. अर्थातच फार इन्फॉर्मेटिव्ह माहिती तू सांगितलीस. मी माझ्या पुढील प्रश्नावरती येतो की वास्तुशास्त्र म्हणजे काय? वास्तुशास्त्र, वास्तू हा कुठे असा टेक्निकल टर्म किंवा टेक्निकल वर्ड नाही. वास्तू ह्या शब्दाचा अर्थ सांगतो मी. वास म्हणजे वास करणं, निवास करणं. तू म्हणजे योग्य जागा. ओके. कुठलीही जागा आहे जी राहण्यासाठी योग्य आहे, कुठलंही ऑफिस आहे जे काम करण्यासाठी योग्य आहे, कुठलीही फॅक्टरी आहे जी काम करण्यासाठी योग्य आहे, कुठलाही बंगलो आहे, कुठलाही राजमहल आहे, कुठलाही नगर आहे, जो प्रॉपर वास्तूनुसार आपण प्लॅन करू शकतो पंचतत्वानुसार, त्याला वास्तू म्हणतो. आणि ते जे शास्त्र आहे, जे वास्तुशास्त्र आपण म्हणतो, तर ते ओरिजिन कुठून झालं, तर जसे 4 युग आहेत त्यातलं त्रेतायुग आहे, तिथून वास्तू जन्माला आला. तर कसा जन्माला आला, तर देवांचे देव महादेव आणि अंधकासूर असुर यांच्यात युद्ध चालू होतं. ओके. मल्लयुद्ध, कुस्ती. तेव्हा महादेवांच्या शरीरातून एक घामाचा थेंब पडला पृथ्वीवरती आणि त्यातून महाभूत निर्माण झालं, त्याचं नाव होतं वास्तुपुरुष. ओके. आणि ते हळूहळू एवढं मोठं होत गेलं की ते पृथ्वीवरती सगळ्या गोष्टी खायला लागलं, भूक लागते म्हणून. ओके. तर ह्यावेळी असं वाटलं, असुरांना वाटलं की हे काहीतरी देवांचं टेक्निक आहे, आणि देवांना वाटलं की काहीतरी असुरांचं आहे. तर सगळेजण धावत गेले ब्रह्मदेवांकडे, बिकॉज ह्या पूर्ण युनिव्हर्समध्ये, या ब्रह्मांडात 3च शक्ती आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. एक तुम्हाला क्रिएटर आहे ब्रह्मा, बरोबर, एक सस्टेनर आहे विष्णू, आणि महेश महादेव, फुल स्टॉप, बरोबर, डिस्ट्रॉयर. तर ब्रह्मांकडे गेल्यावर ब्रह्मांनी सांगितलं की हे माझं तर हे नाहीये, पण नंतर त्याच्यावरती जे मी तुला आता आधी सांगितलं हे कसा निर्माण झाला, तर त्यांनी सगळ्या देवतांना सांगितलं की तुमच्या पूर्ण शक्तीने वास्तुपुरुषाला पृथ्वीमध्ये उलटा गाडा. ओके.
आणि तेव्हा सगळ्या देवतांनी जिथे जिथे जागा घेतली त्या त्या देवतांची त्या त्या ठिकाणी जागा झाली, त्या त्या दिशेला जागा झाली. आणि तसे ते 32 एंट्री आहेत चारही दिशेला. ओके. त्याला आपण जसं तू म्हणू शकतो की पूर्वेला 8 एंट्रन्स आहेत, दरवाजे असतात की इथेच दरवाजा असावा मध्ये पूर्वेला धरून, किंवा दक्षिणेला धरून मध्ये दरवाजा असावा, किंवा पश्चिमेला किंवा उत्तरेला. तर तसे ते 4 दिशेला 8 एंट्रन्स आले. त्याला आपण E1 to E8 म्हणतो, S1 to S8, W1 to W8, N1 to N8. ह्या 32 एंट्रन्सेस त्यालाच 32 पद म्हटली जातात. आणि मग ही 45 देवता मिळून टोटल वास्तुपुरुषांना पृथ्वीमध्ये काढलं आणि प्रत्येकाने आपली आपली जागा घेतली. आणि जी मध्य जागा होती, जी आपल्या जर शरीराची बघायला गेली तर नाभी, जिथे मध्य जागा होती तिथे ब्रह्मदेव स्वतः बसले. ओके. ब्रह्मस्थानावरती ब्रह्मदेव स्वतः बसले. ओके. तेव्हा वास्तुपुरुषांनी विचारलं, हे ब्रह्मदेव माझी चूक काय होती, ह्याच्यात माझी चूक काय. युद्ध चालू होतं, घामामुळे माझा जन्म झाला, घामाचा ठेंब पडला महादेवांचा, आणि तर माझी चूक काय. तर त्यांनी त्यांना अमरत्वाचं वरदान दिलं आणि त्यांना सांगितलं, ह्या पृथ्वीवरती जो कोणी प्लॉट घेईल, जो कोणी आपलं कंपाऊंड टाकेल, त्याच्या कंपाऊंड मध्ये ते 45 देवता विराजमान होणार. आणि जो तुला पुजणार नाही किंवा काही स्टार्ट करायच्या आधी, जसं तुझे एक व्हिडिओ ज्याच्यामध्ये तू नारळ फोडतोयस आणि स्टार्ट करतोयस, तसं कुठलीही गोष्ट बांधताना आपण बघ पहिला एक दगड पुजतो, त्याला शिलान्यास पूजा म्हणतात. जो शिलान्यास पूजा करणार नाही त्याला तुझे काही ना काही दोष लागूच होणार. ओके. शिलान्यास म्हणजे काय, शिला इज दगड, वीट म्हणू शकतो, चिरा म्हणू शकतो, किंवा काही जे कन्स्ट्रक्शन साठी आपण जो दगड वापरतो. आणि न्यास इज एस्टॅब्लिशमेंट. तर जो प्लॉट घेतल्यानंतर पहिली तुझा पूजणार नाही, तुला ऑफरिंग्स देतो आपण, जसं तुला जे काही आपण हे म्हणू शकतो की बली नाही म्हणू शकत त्याला, पण तुला जे काही प्रसाद चढवणार नाही, बरोबर, तुला जो प्रसाद देणार नाही त्याला या दोषांचं, आणि जो तुझ्या डायरेक्शन नुसार काही प्लॅन करणार नाही त्याला हे वास्तुदोष लागणार. तर ही अशी वास्तुशास्त्राची स्टोरी आहे. ही आपल्या आधीपासून ग्रंथांपासून आलेली आहे. आणि वास्तूचा उल्लेख कुठे झाला तर वास्तुशास्त्र म्हणजे काय, तर वास्तू हे सांगितलं जसं राहण्यासाठी योग्य जागा, त्याची प्लॅनिंग काय. तर हा एक सायन्स ऑफ आर्किटेक्चरचा पण पार्ट आहे. अथर्ववेदामध्ये स्थापत्यशास्त्र याला म्हटलं जातं. स्थापत्यशास्त्राचा पार्ट आहे हा आर्किटेक्चरचाच पार्ट आहे की कुठल्या गोष्टी कुठे प्लेस करायच्या. फॉर एक्झाम्पल तुझं एंट्री कुठे असावी, एका राजाची एंट्री कुठे असावी हे विश्वकर्मा प्रकाशजींनी दिलेलं आहे त्या ग्रंथामध्ये. तुझी किचन कुठे असावं, बेस्ट कुठे किचनची जागा, तुझं एंट्रन्स कुठे, तुझा देवारा कुठे, तुझे कॅश ठेवायची जागा कुठे, कॅश बॉक्स तिजोरी कुठे, कुबेराची दिशा कुठे, आणि मल्लत्यागाची दिशा कुठे. मल्लत्याग म्हणजे वॉशरूम. ओके. ओके. तर हे तसं डिवाइड होत गेलं आणि असे हे 16 दिशा पडले, 32 एंट्रीज आणि 45 देवता. त्यातले 32 देवता आहेत, 12 असुर आहेत. तर 32 देवता आणि 12 असुर झाले 44, आणि एक जे अजून 45 ते ब्रह्मस्थान म्हणजे ब्रह्मदेव, बरोबर, जे मध्ये. म्हणून ब्रह्मस्थानामध्ये कधी म्हणतात ना की प्लॉटच्या मध्ये खड्डा असेल तर घेऊ नये, हे सगळं त्याचं रिझन आहे. गौरव, मी लहान होतो ना त्यावेळेस मी बऱ्याच फिल्म्स पाहिल्या. त्यामध्ये एक फिल्म होती त्यावेळेस मराठी माणूस व्यवसाय करायचा प्रयत्न करतो, आणि म्हणजे कदाचित तुला समजले असेल त्या फिल्मची शूटिंग मुंबईमध्ये झाली होती. आणि मराठी माणूस आणि व्यवसाय आणि मराठी माणूस आणि जॉब असं त्या फिल्मचं एक मराठी फिल्मचं कॉम्बिनेशन होतं. त्यामध्ये असं दाखवलं होतं की नाही का, बऱ्याच वेळा असं दाखवायचं की मराठी माणूस हा व्यवसाय करू शकत नाही. अच्छा, बरोबर, एक फिल्म होती. बरोबर. हा, मराठी माणसाच्या फार हृदयात आजही फिल्म आहे जे त्या काळी फिल्म पाहायचे. असं म्हटलं जातं ना की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, पण आजकालच्या काळात मी पाहतो ना मराठी माणूसच पुढे. आणि त्याच्या मागील कारण काय मला एवढी काही कल्पना नाही, पण एवढं तर आहे की सर्व लोक मेहनत तर करत आहे, कदाचित त्याचं हे फळ आहे. आणि रिस्क हा खूप एक मोठा फॅक्टर असतो त्यातला, बरोबर. सगळेजण रिस्क घेतात आणि बरेच मराठी उद्योजक पुढे चाललेत आज. पण बऱ्याच वेळा काय होतं ना की आपण कोणता तरी व्यवसाय चालू करतो, त्यासाठी आपल्याकडे सेव्हिंग असते किंवा आपण लोन घेतो आणि तो व्यवसाय चालू करतो. तो मग लाखात असो किंवा करोडोत असो, पण काही काळानंतर तो व्यवसाय सक्सेसफुल पण होतो, पण काही महिन्यातच तो व्यवसाय बंदही पडतो. ह्याच्या मागे वास्तुशास्त्राचं काही कारण असतं? 100%. ओके. एक दिशा आहे नैऋत्य, दक्षिण आणि दक्षिण नैऋत्य. ओके. इकडे जर तुमचे एंट्रन्स आले, इकडे तुमच्या जर समजा आपण एक हॉटेल बद्दल बोलू, तर अशी हॉटेल आहेत ज्यांना बाय डिफॉल्ट डायरेक्शन चांगलं भेटलंय.
ओके. जसे तुम्ही सांगाल की टी जंक्शनला जे हॉटेल्स असतात, हा. कॅफेज असतात, हा. पुण्यात भरपूर असतील. जसं हो. तुला हो. इकडचं उदाहरण द्यायचं पुण्यामध्ये तर छोटू टपरीवाला, हो. तो टी जंक्शनला आहे. एक रोड आत जातो आणि हम्म. 2 कॉर्नरला आहे. तर टी जंक्शनला जे हॉटेल असतात त्यांना बाय डिफॉल्ट बिझनेस चांगलाच होतो. त्याचं रिझन असं की त्यांना एंट्री चांगली भेटते आणि टी जंक्शन ही नेहमी हॉटेलसाठी किंवा असा काही व्यवसाय खाण्याचा, रेस्टॉरंट आहे, त्यांना हेल्पच करतो. ओके. कॅफे असेल, अजून एक सांगायचं गेलं तर आपलं पुण्यामधलं गोल्ड लक कॅफे पण आहे, हा. तेही टीला आहे, कॉर्नरला आहे, हो, तो हो, ऑब्झर्व केला हो, असेल. हो. आणि बंद करण्यामागे कारण काय, कधी कधी असं होतं की आपलं किचनचं डायरेक्शन आहे किंवा आपलं जे काउंटर असतं ते चुकतं. तू भरपूर हॉटेल फिरला असेल. आज मराठी माणूस पण उद्योजक हो. आहे, मराठी हो, माणूस हो. पण उद्योजक आहे. हो. त्यांच्या इथे पण तू बघशील की आता प्रॉपर सिटिंग आहे, एक बरोबर देव ठेवायची किंवा पूजा करायची एक्झॅक्ट जागा आहे. हो, हो. जर तू ऑब्झर्व केलं असेल तर. परत जर तू फॅक्टरीमध्ये गेलास तर सीईओची केबिन कुठे असावी, सीईओ कुठे असावं, बरोबर. बॉस कुठे असावा, बरोबर. त्याची एक दिशा आहे दक्षिण. तुझं मॅन्युफॅक्चरिंग युनिट कुठे असावं, तर सगळ्यात हेवी जागा कुठे पाहिजे, हेवी मशीन्स कुठे पाहिजे, तर नैऋत्य आणि पश्चिमेच्या दिशेला. बरोबर. तुझं हलकं वजन कुठे पाहिजे, तुझं कॅन्टीन कुठे पाहिजे ऑफिसेसचं, तर ह्या सगळं तुझा स्टाफ कुठे बसला पाहिजे, तुझं अकाउंटची टीम कुठे बसली पाहिजे, तर ती वायव्यला ती सपोर्ट करते. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता वास्तू 100% इफेक्ट करते. आता काही हॉटेल्स आहेत तू असे बघशील की त्यांची दिशा ईस्ट असू दे, ओपनिंग किंवा वेस्ट आहे, पण त्यांचा जो डोअर आहे ओपन करायचा तो परफेक्ट त्याच पदांमध्ये येतो जो हेल्पफुलच असतो. ओके. कोणाकोणाचे काउंटर्स लक्की असतात. जसं तुम्ही आज दक्षिण भारतीयांचे हॉटेल जेवढे बघाल त्यांचा देवारा चांदीचाच असतो. बघितलंय? देवाराला भरपूर इम्पॉर्टन्स दिलेला आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये इम्पॉर्टन्स आहे. प्लस जेव्हा जेव्हा हॉटेल चालू होतं किंवा संध्याकाळचं तू कधी लवकर गेला असशील, धूप लावताना बघशील तू, धूप फिरवतात पूर्ण हॉटेलमध्ये. तर त्याचे पण एक इम्पॉर्टन्स आहे की धूप का फिरवतात, धूप काय काम करतं. बरोबर. धूप लक्ष्मी येण्यासाठी काम करतं. ओके. तर धूपवरनं अजून मी एक सांगेन की घरामध्ये पण जर तू धूप स्टिक, धूप कप, धूप कोन यूज करशील तर फार तुला यूज आहे. मी ऍक्च्युली थोडंसं इंटरप्ट करतो यामध्ये की माझा स्वतःचा पर्सनल अनुभव मला म्हणजे आता रिअलाइज झालं की काही आठवड्यां काही महिन्यापूर्वी ना मी स्टुडिओमध्ये फार धूप लावत होतो. म्हणजे मला माहिती नाही त्याचा इन्स्टंट इफेक्ट असेल का नाही माहिती नाही. धुपानेच इकडे आणलंय सगळ्यांना. मला कदाचित आता रोहित पण आहे स्टुडिओमध्ये. बघितलं तेव्हाच कळलं. हा रोहित, आपण किती धूप लावत होते मध्यंतरी, पूर्ण धूर करून टाकायचो स्टुडिओमध्ये. ऍक्च्युली मला पर्सनली या गोष्टी फार आवडतात, पण काय होतं ना की वेळेच्या अभावासाठी आणि काय होतं इथं थोडा कमी स्टाफ आहे आता काम. आईला आणायला सांगायचं, कोण लेडीज असेल तिला अडचण असेल तर रोहितला लावायला सांगायचं. रोहित तर मेल आहे. बरोबर. तर धूप स्टिक, धूप कोन किंवा धूप कप, कटोरी धूप म्हणतो, ह्याचं फार इम्पॉर्टन्स आहे. ते तुम्हाला भरपूर गोष्टी म्हणजे आपल्या वगैरे याची काही वेळ वगैरे काय सांग. वेळ आहे म्हणजे अंदाजे कधीपर्यंत लावलं पाहिजे. सकाळी तुम्ही जर लावताय, वेळ अशी ऍक्च्युअल बघायला गेला तर तुम्ही संध्याकाळी ही जी वेळ आहे ही 7:30 ते 7:30. ओके. एक्झॅक्ट वेळ बघायला गेला त्यात पण 6:45 ते 6:15. ओके. तसंच सकाळी आहे सूर्योदय होताना, किंवा तुम्ही टायमिंग असा एक्झॅक्ट काही नाहीये, पण जर तुम्ही प्रॉपर जर लवकर लावताय तर त्याचे रिझल्ट तेवढेच चांगले. हो. म्हणून सांगतात ना ब्रह्ममुहूर्तावर उठावं, लवकर आंघोळ करावी, लवकर सगळे पूजापाठ सगळे लवकर करावे. कुठल्याही धर्मामध्ये जावा तुम्ही, जे लोक लवकर उठतात ते नेहमी टॉपवरच असतात. बरोबर. कुठेही बघा तुम्ही. पण त्याचं रिझन असं असेल की लवकर उठतातच म्हणून नाही, त्यांचं काही रुटीन आहे, त्यांचे काही सिक्रेट्स आहेत. पण लवकर उठून काही केलंच नाही ते पण आहे. तर मग तेच आहे. तर धूप, जे मी टॉपिकवर आलो की धूप लावणे हे इम्पॉर्टंट आहे. जसं मी सांगितलं तर धूप स्टिक, धूप कोण हे लावणे, किंवा जसं मी सांगितलं की हॉटेलमध्ये पण धूप फिरवतात. तर काही गोष्टी त्यांच्या रिच्युअल्स मध्ये आहेत, काही गोष्टी त्यांना शास्त्राने ते शिकलेल्या आहेत, त्यांच्या सद्गुरूंनी सांगितलेल्या आहेत, आणि त्याचा इम्पॉर्टन्स आहेच. जसं तू आता म्हणालास की मी काही दिवसापूर्वी चालू केलंय लावायला, आणि ते पॉडकास्ट पण सगळे ऑकल्ट सायन्सेस होत आहेत, गूढशास्त्रावरती. जसं आपली भेट झाली अचानक, तर तेच आहे. तर घरात पण माणसाने जर आता कोण अगरबत्ती लावत असेल तर नो अपोज, असं नाही की लावू नये किंवा काय, पण धूपकप, धूपस्टिक आणि धूपकोन लावलेलं ऑलवेज बेटर. करेक्ट. गौरव, जसं मगाशी तू सांगितलं की देवघर, बरोबर, तू तुझ्या उत्तरात मेन्शन केलं होतं की देवघराची जागा वगैरे हे पण मेन्शन केलं होतं.
मला सांगू शकशील की बऱ्याच वेळा काय होतं ना की आपल्या वास्तूमध्ये देवघराची जागा कुठे असली पाहिजे याच्यावरती पण बरेच प्रश्न उठवले जातात की म्हणजे नवीन कोण घर घेत असेल किंवा घर बांधत असेल त्यावेळी पहिलं त्यांचा विचार असतो की बाबा या ठिकाणी देवघर पाहिजे, पण ते ठिकाण कुठे असलं पाहिजे? एक दिशा आहे ईशान्य, ओके. पूर्व आणि उत्तरेच्या मधली ईशान्य दिशा. हं. जर डिग्री वाईज तुम्ही बघायला गेलात तर 45 डिग्रीवर येते. मिडलवरनं तुम्ही जिथे कन्स्ट्रक्शन करताय त्या पार्टच्या मिडलवरतून बघितलं तर एकमेव दिशा आहे जिथे देवारा चालतो. जर पॉसिबल नसेल, आता शहरीकरण झालंय, मुंबई, पुणे, बँगलोर, शहरीकरण झाल्यामुळे पॉसिबल नसेल तर कुठलाही रूम बुक करताय तुम्ही किंवा रेंटवरती घेताय, लक्ष एवढंच द्या की तुमच्या ईशान्येला जर देवारा ठेवायला नाही भेटत आहे तर तुमचा वेस्ट म्हणजे तुमच्या पश्चिमेला तरी भेटतंय. पण ईशान्येला सगळ्यात बेस्ट, सेकंड बेस्ट पश्चिमेला जर ऑप्शन नसेल तर. बरोबर. तर ही दिशा आहे देवाऱ्याची, ईशान्य दिशा आहे. जसं तिथे मेडिटेशन पण करू शकता तुम्ही आणि देवतेप्रमाणे तिथे ईशान्य देवता. आणि जर पूर्ण एकदम डीपमध्ये अभ्यास ॲडव्हान्समध्ये गेला तर तिथे महादेवांची दिशा आहे, शिवांची दिशा आहे. महादेवांची दिशा आहे शिवांची, म्हणून ती मेडिटेशनची दिशा सांगितली गेली. कारण की तुम्ही महादेवांना जेव्हा जेव्हा बघता ते नेहमी मेडिटेशन मध्येच असते. बरोबर. आणि तुमचं सबकॉन्शियस माइंड कनेक्ट करण्यासाठी पण ती दिशा चांगली आहे, म्हणून तिथे मेडिटेशन करावं, तिथे ड्रॉइंग रूम असावी, तिथे पूजाघर असावं, तिथे देवघर म्हणूनच सांगितलं जातं कारण की ती दिशा तिकडे साफसफाई असावी. बरोबर. आणि म्हणून सगळ्यात मोठा घातक वास्तुदोष जो सांगितलाय ईशान्यामध्ये टॉयलेट त्याच्यासाठीच. गौरव, काही वर्षापूर्वी घरी मी एक फिश टँक घेऊन आलो होतो आणि त्या फिश टँक मध्ये एकच मासा होता, पण त्याच्या आधी घरच्यांचं असं म्हणणं होतं ना की तो फिश टँक कुठेतरी ठेवायचा असतो, त्याची पण दिशा असते. आता जसं मी मगाशी सांगितलंय दिशेचा ड पण मला माहिती नव्हता, पण अर्थातच काही फिश टँकची पण एक जागा असते घरामध्ये. जागा असं नाही, फिश टँक म्हणजे पाणी आलं, जल आलं, वॉटर. तर जलतत्वाची दिशा आहे उत्तर. ओके. तर तो उत्तरेला ठेवला तर चांगला. जर तो आग्नेय दिशेत गेला तर तुमच्या कॅश लिक्विडिटीमध्ये प्रॉब्लेम करू शकतो. म्हणजेच काय, तुमच्याकडे पेमेंट्स कोणाचे थांबतील. जसं बिझनेस असेल तर पैसा जो रोलिंग होत राहतो इकडून तिकडे, ट्रान्झॅक्शन होतात ते थांबतात. बरोबर. तर कॅश लिक्विडिटी थांबते. बरोबर. तर म्हणून तो आग्नेयाला जर असेल तर तो तुमच्या आगेवरती पाणी म्हणजे तुमच्या पैशावरती पाणी आणि पैसा नष्ट करणार. बरोबर. गौरव, जर कोणत्या वास्तूमध्ये काही दोष असेल तर जॉब असो किंवा पैसा असो किंवा हेल्थ असो याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात परिणाम होतो, हे मी ऐकलं आहे. पण हा खरंच परिणाम होतो? हो, नक्कीच होतो. 3 दिशा आहेत. ओके. उत्तर, ईशान्य, उत्तर ईशान्य आणि अजून एक तुम्ही पकडू शकता जर पैशाचा विचार आला तर आग्नेय दिशा. तर या 4 दिशा आहेत. ह्याच्यामध्ये तुमचा काही दोष असेल, जर उत्तरेचं सांगायला गेलं तर उत्तरेत तुमच्या काही बॅलन्स नसेल म्हणजे वास्तुदोष असेल, तिकडचं तत्व बॅलन्स नसेल, तुमच्या उत्तरेमध्ये किचन असेल आणि ते तुम्ही बॅलन्स केलं नसेल वास्तूप्रमाणे, तर तुमचे जॉब ऑपॉर्च्युनिटीज, तुमचा कॅश फ्लो थांबू शकतो, तुमचे प्रमोशन थांबू शकतात, तुमचे बिझनेस असेल फ्रँचायझी तर फ्रँचायझी गोष्टी जशा फ्रँचायझी फ्लो मध्ये पाहिजे आपल्याला ते थांबू शकतात, तुमचं प्रमोशन जॉबमध्ये थांबू शकतात. हेल्थवरती येतोय आपण, तर हेल्थ तुमच्या 2 गोष्टीमध्ये आहे. जसं मी सांगितलं उत्तर ईशान्य हे तुमची हेल्थची दिशा आणि ईशान्य हेल्थची दिशा आहे. इकडे जर तुम्ही जट काहीतरी ठेवलं असेल, इकडे तुमच्या घरामध्ये भरपूर अडगळ, कुठल्या घरामध्ये बघा तुम्ही एकावर एक पेपर्स असतात आणि काय वजनदार मोठं, पेपरपेक्षा तरी हलकं आहे, वजनदार काही सामान असेल मोठं, तर तुम्हाला हेल्थचे फार मोठे इश्यू येऊ शकतात. आणि जर तुम्ही दक्षिण नैऋत्याला झोपत असाल, साऊथ ऑफ साऊथ वेस्ट, तरी तुम्हाला मेजर हेल्थचा प्रॉब्लेम येऊ शकतो. बरोबर. तशी ह्या झाल्या हेल्थसाठी. आता अजून जर तुम्ही लग्नाचा विषय काढला तर लग्नासाठी तुमच्या मेन डायरेक्शन जी काम करते ती वायव्य आणि उत्तर वायव्य. ओके. तर वायव्य तुमची सपोर्टिंग डायरेक्शन आहे, उत्तर वायव्य तो जसं मी तुम्हाला सांगितलं ती अट्रॅक्शनची जागा आहे, ती तुमच्या बॉन्डची जागा आहे, कोणाशी कनेक्शन्स त्या ह्याचं म्हणजे बोलतात ना अट्रॅक्शनचं जे कनेक्शन असतं ती त्याची जागा आहे. त्यामध्ये प्रॉब्लेम असेल, वायव्यमध्ये जरी प्रॉब्लेम असेल तरी तुमच्या लग्नामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. परत एकदा पैशावरच येईन तर आग्नेय दिशा. ओके. तर तुमची उत्तर आणि आग्नेय ही पैशासाठी फार इम्पॉर्टंट आहे आणि हेल्थसाठी ईशान्य आणि उत्तर ईशान्य ओके ही फार इम्पॉर्टंट आहे आणि दक्षिण नैऋत्य. बरोबर. मी माझे आता जसं मी सांगितलं माझ्या आध्यात्मिक पॉडकास्टची सुरुवात झाली, पण हा प्रश्न मला नेहमी पडायचा की सत्यनारायणची पूजा ही वास्तूच्या सुरुवातीला त्या घरात प्रवेश करण्याच्या आधी किती महत्वाची आहे?
आता वास्तूमध्ये असं बघायला गेलं तर सत्यनारायणाची पूजा म्हणजे वास्तुशास्त्र या वास्तू या टॉपिकमध्ये ऍक्च्युअली येत नाही, पण सत्यनारायणची पूजा ही तुम्ही दरवर्षी एकदा वास्तूमध्ये करावी हे आधीपासून सांगितलं गेलेलं आहे पूर्वजांपासून, किंवा आपले गुरुजी सांगतात, भटजी काका सांगतात. तर त्याचं रिझन असं की एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात येते. परत तुम्ही सत्यनारायणची पूजा घालता तेव्हा कळत न कळत तुमच्याकडनं अन्नदान होतं. जर आपण आजच्या जनरेशनप्रमाणे सांगायला गेलो तर आपल्याला जसं भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे की जोपासना, उपासना म्हणजे जप करणे, उपवास करणे आणि दान करणे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात सगळ्यात सिंपल आहे जे दानच. बरोबर. बाकीच्या या रनिंग लाईफमध्ये आता जे फास्ट लाईफमध्ये सगळ्यांना ते पॉसिबल होत नाही किंवा कोणाला कोणाला करायचं नसतं. बरोबर. तर सत्यनारायणच्या पूजेला असं होतं की आपल्याला कळत न कळत मग तुम्ही महाप्रसाद ठेवा किंवा नॉर्मल आपण एक शिरा देतो, सकारात्मक ऊर्जा घरात येते, तुमच्याकडनं अन्नदान होतं, सगळे एकत्र जुळता आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि त्यांनी भरपूर कळत न कळत आपल्याला भरपूर त्याचा फायदा होतो. आणि जे गुरुजी यजमानांना कथा वाचून दाखवतात त्यांना आपल्या यथाशक्ती जेवढी असेल मन खोलून त्यांना दक्षिणा द्यावी. त्याचं कारण असं की ते आपल्याला त्याचं इम्पॉर्टन्स, त्याचं महत्व ती कथा वाचून दाखवत आहेत आणि ती पूजा तिथे घालतात. हे नॉर्मल माणसाचं काम नाहीये. बरोबर. तर ते जेवढं होईल तेवढं त्यांना दक्षिणा का द्यावी, कारण त्याचे जे काही इम्पॉर्टन्स आहे, त्याचे जे काही इफेक्ट आहे, इम्पॅक्ट आहे, रिझल्ट आहेत ते तुम्हालाच भेटणार आहेत. बरोबर. बरोबर. म्हणून मी जसं मगाशी विचारलं की हेल्थ असो किंवा जॉब असो किंवा फायनान्शियल गोष्टींवरती कसा परिणाम होतो, बरोबर. जर कोणत्या ठिकाणी वास्तुदोष असेल तर तो दूर कसा केला पाहिजे? वास्तुदोष असेल तर तो कसा दूर केला पाहिजे? ओके. तर समजा आता घरामध्ये आपल्या वास्तुदोष आहे, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ पश्चिमेला टॉयलेट आहे. तर पश्चिमेला तुमच्याकडे आकाश तत्वाची जागा आहे, आकाश तत्वाचा कलर आहे स्पेस एलिमेंटचा व्हाईट. तर तिकडे जर वॉशरूम असेल, ते तुमचे टॉयलेट असेल, जर इंडियन असेल तर चारी बाजूला 2 इंचाची किंवा 2 ते 4 इंचाची टेप व्हाईट कलरची ती चिटकवायची, दोष न्यूट्रल होतील. ओके. जर पूर्वेकडे असेल तर तुम्ही हिरवी टेप लावू शकता. बरोबर. आणि जर इंडियन नसेल, वेस्टर्न असेल तुमच्याकडे वॉशरूममध्ये, तर तिथे तुम्ही एक भाग तर भिंतीला टच असतो, तर 3 ठिकाणी तुम्ही ते टेप लावायचे. वास्तुदोष, कारण की ती त्या स्पेस एलिमेंट बरोबर हे करते. फॉर एक्झाम्पल आता समजा परत तुमचं नॉर्थला किचन आलं तर तुम्ही काय कराल, तर नॉर्थ ही जलतत्वाची जागा आहे आणि किचन हे अग्नीचं आहे. तर जल आणि अग्नी, पाणी आणि आगीचं कधी पटलंय नाही, तर मग ती कशी बॅलन्स करतो? तर त्याच्यामध्ये आपण हिरवं मार्बल टाकतो किंवा स्टोवच्या खाली गॅस स्टोव जे आपल्या असतं, शेगडी असते, गॅस स्टोव असते, त्याच्या खाली हिरवे टेपिंग करायला सांगतो. त्याचं रिझन असं आहे की त्याच्यामध्ये आपण एअर एलिमेंट आणतो आणि एअर एलिमेंटची दोस्ती जलाबरोबर पण आहे आणि अग्नीबरोबर पण आहे. बरोबर. पण ती मध्ये घातल्यामुळे दोघांचे दोष न्यूट्रल होतात. बऱ्याच वेळा असं होतं ना की आपण कोणती लँड किंवा घर किंवा कोणती प्रॉपर्टी खरेदी करताना ना आपण विचार करतो की वास्तुशास्त्राप्रमाणे की ही व्यवस्थित आहे का, बरोबर. जर एखादी लँड आपण खरेदी करतो, एखादी जागा आपण खरेदी करत असेल तर त्यामध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे काय पाहिलं पाहिजे? बघ आकाश, जसं आतापर्यंत पृथ्वीवरती कुठलंच जमीन प्लेन नाहीये, वर खाली आहेच. जर तुम्ही लँड बघत असाल तर मुख्य बघायचं असेल तर जर त्याच्या उत्तरेला पाणी असेल, ईशान्येला पाणी असेल, ओके, आणि पश्चिमेला थोडं पाणी असेल तर चालेल. दक्षिणे बाजूला पाणी असेल तर असं लँड किंवा प्लॉट घेणं टाळा. दुसरी गोष्ट, उंचवटा असतो प्लॉटमध्ये, कुठे उंचवटा असतो कुठे खाल असतो. तर 3 दिशा सांगेन प्लॉटच्या, तिथे उंचवटा पाहिजे जरा. दक्षिण, नैऋत्य आणि पश्चिम या ठिकाणी उंच पाहिजे आणि ईशान्य ठिकाणी ती जमीन खाली गेलेली पाहिजे. ओके. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही प्लॉटमध्ये पाणी सोडताय, त्या पाण्याचा फ्लो एक तर उत्तरेकडे गेला पाहिजे किंवा ईशान्येकडे. ओके. उलटा नाही आला पाहिजे. बरोबर. हे प्लॉटचं उंचवटा आहे किंवा जडत्व आहे आणि हलकत्व हे मॅटर करतं. बरोबर. प्लस आणि काही गोष्टी तुम्ही बघू शकता की जसं कोण सांगतं की उत्तरेला रोड आहे, पूर्वेला रोड आहे, पश्चिमेला रोड आहे, पण तुम्ही जेव्हा कंपाऊंड बांधता आणि कुठलं गेट ऍक्च्युअल तुमच्या कंपाऊंडसाठी देत आहे ते मॅटर करतं. कुठली एंट्रन्स देत आहे तुमच्या प्लॉटमध्ये ती मॅटर करते. परत तुमची विहीर कुठे तुम्ही खोदताय ही मॅटर करते. जर विहीर नैऋत्याला आली ज्याच्या, त्याच्या घरामध्ये त्यांची एंट्री घराची प्लॉटची जरी उत्तरेला असेल, त्यांच्याकडे बिझनेस भरपूर असणार, पैसा भरपूर असणार,
पण हेल्थ स्टेबिलिटी कधी नसणार. नैऋत्य स्टेबिलिटीची जागा आहे. नैऋत्यमध्ये खड्डा, नैऋत्यमध्ये वीर, हे तुला नेहमी हेल्थचे इश्यूज देतच राहणार. मग हेल्थ हार्टचे देईल. हार्ट अटॅक नैऋत्य दिशेमुळे येतो. हार्टचे ऑपरेशन जे रिझन्स आहेत ते नैऋत्यमुळे. बरोबर. तर ह्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या आपल्याला आपण पूर्ण प्लॅन करताना बघायला हवं, किंवा एक प्लॉट घेताना ह्या बघायला हवं की रस्ता कुठूनही असू दे, एक फक्त लक्ष द्यायचंय की जिथे टी जंक्शन असतो, कॉर्नर प्लॉट. तुम्हाला जर कमर्शियल काय करायचं असेल, हॉटेल, ढाबा, रेस्टॉरंट किंवा कॅफे, तर कॉर्नर प्लॉट तुम्ही नक्की घ्या. पण कॉर्नर प्लॉटचा नॉर्मल घर बांधायला आपण बोलतो की बरं आहे, फटकन जायला बरं, पण कॉर्नर प्लॉटची जी रोडची जी एनर्जी हिट होते, त्याला दुसरीकडे जायला डिव्हिएशन नसते, ती डायरेक्ट त्या पॉइंट लावून हिट करते. बरोबर बरोबर. तर त्याच्यामुळे कॉर्नर प्लॉट घेणं टाळा. जसं मी कॉर्नर प्लॉटचं तुला सांगितलं की हॉटेल्स चालतात भरपूर. फॉर एक्झाम्पल मी तुला पुण्यातले एक्झाम्पल्स दिले. मुंबईचे पण एक्झाम्पल सांगायचं गेलं तर गणेश गल्लीच्या पुढेच एक कॉर्नर आहे. गणेश गल्लीचं जे गणपतीचं गेट आहे, गणेश गल्ली बाप्पांचं, त्या पुढे गेल्यावर मस्त गावरान म्हणून एक हॉटेल आहे कॉर्नरला. बरोबर. त्यांनी मराठी व्यावसायिक, जसं तू म्हणाला, ते पण एक मराठी व्यावसायिकच आहे. तर त्यांनी एक हॉटेल चालू केलेलं, आता त्यांचे 2 झालेत. अरे वा. बरोबर. हा, तर ते माझ्या म्हणजे सांगायला गेलं तर ते माझ्या बहिणीच्या मिस्टरांचंच आहे. त्यांनी एक स्टार्ट केलं. तर कॉर्नर प्लॉट तुम्हाला प्लसच करतो कधी पण बिझनेस आणि कमर्शियल्स मध्ये. बरोबर बरोबर. जर तुमचं घर असेल तर तुम्हाला पैसा भरपूर देईल, पण एक कालांतरानंतर मोठा धक्का देऊ शकतो. ओके. म्हणजे तेवढंच ते रिस्की पण आहे. हा, तेवढंच रिस्की. ओके. मी माझ्या पुढील प्रश्नावरती येतो. घराच्या बाहेर आहे ना, गावाकडे किंवा शहरी भागात कमी प्रमाणात पाहिलं जातं. गावाकडे आहे ना, बऱ्याच वेळा तुळशी वृंदावन दिसतं आपल्याला. तर त्या तुळशीचं काय महत्व आहे? शास्त्राप्रमाणे तुळशीचं महत्व शास्त्राप्रमाणे तर जेवढं सांगेन तेवढंच कमी आहे. पण जर तू केरला पॅटर्न घर बघितलेत, केरळातली घरं बघितलेत, तुला जुन्या काळी माहितीये, आधी पूर्वीचे लोक मध्ये तुळस ठेवायचे, घर बाजूने आणि मध्ये एम्प्टी असायचं. बघ तू आज पण तू जर इन्स्टावरती स्क्रोल करताना तुला जर केरळाचे जे रील्स असतात त्याच्यामध्ये दिसतं, मध्ये तुळस असायची. बघ, ब्रह्मस्थानावरती तुळस असायची, बाजूनी घर पूर्ण आणि मध्ये. कालांतरानंतर डिझायनिंग आधी गेलं, अपग्रेडेशन आलं, अपडेट आलं, आणि आपण आपल्या मनाने सगळं कोण कोण बांधत गेलं. तर तुळस म्हटलं जाते, मासेसमध्ये हे एक्सप्लेनेशन दिलेलं गेलेलं आहे की घरातून बाहेर पडलं राईटला असावी तुळस. पण कधी? तर तुळशीची जी दिशा आहे ती पूर्वेपासून उत्तरेपर्यंत आहे. ओके. तर का? सूर्याचं किरण, पहिलं किरण पडतं, जे मी ऊन आल्यानंतर नाही सांगत आहे, सूर्य उदय झाल्यानंतर पहिलं सगळ्यात किरण पडतं, ते कुठल्या दिशेला असेल तर ते ईशान्य दिशेला. मग तुळशीची दिशा ही पूर्वेपासून उत्तरेकडे. तर आता हे कसं ओळखायचं आम्ही नॉर्मल माणसाने? जर ज्याचा दरवाजा उत्तरेकडे असेल त्यांनी बाहेर पडल्यावरती राईटला असावा, म्हणजे तो ईशान्य किंवा उत्तर ईशान्येकडे तुळस असणार. ज्याचा दरवाजा पूर्वेला आहे त्यांची तुळस डाव्या बाजूला असावी, म्हणजे कुठे येणार? पूर्व आग्नेयाला. म्हणजे त्याच्यावरती सूर्यप्रकाश आला पाहिजे. सूर्यप्रकाश, कोवळा सूर्यप्रकाश आला पाहिजे, सकाळचा एकदम. ओके. दुपारचा नाही. हा, तसंच ज्यांची उत्तरेला, जसं मी सांगितलं तसं पूर्वेला ज्यांचा दरवाजा आहे, तर पूर्वेला जर तुम्ही बाहेर पडताय तर तुमच्या डाव्या बाजूला, आणि उत्तरेला बाहेर पडताय तर उजव्या बाजूला. बरोबर. त्याचा अर्थ काय की पूर्वेकडनं जेव्हा तुम्ही बाहेर येणार आणि डाव्या बाजूला असणार तर ती पूर्व आग्नेयाला असणार, म्हणजे पूर्वेच्या दिशेला असणार. का? तर जर तुम्ही बाहेर गेला राईटलाच असेल तर तुमचा उत्तरेला दरवाजा आहे, तर पुढे राईटला गेला तरी तुमची ईशान्येच्या जवळपासच्या दिशेला येते. पण जेव्हा तुम्ही उत्तरेचं मी सांगितलं, जर उत्तरेला तुमचा दरवाजा आहे तर तुम्ही बाहेर गेल्यावर राईटला असेल तर ती ईशान्येच्या आसपास असणार. बरोबर. पण जर पूर्वेला गेलात आणि राईटला ठेवलात तर ती आग्नेयाच्या दिशेने जाते. तर प्रॉब्लेम कुठे होतो? तशा तुळशी मग जास्त करपतात उन्हामुळे. बिकॉज जर तू सूर्याची मुवमेंट जर अभ्यास केली असेल तर सकाळी आल्यानंतर पूर्वेला तो आल्यानंतर हळूहळू आग्नेयाला जातो, दक्षिणेला जातो, पश्चिमेला जातो सनसेटला, पश्चिमेनंतर मग परत येतो आणि चंद्र उत्तरेला. उत्तर ही दिशा, तुम्ही जर तू शब्द पण ऐकला की आपण जुने लोक बोलायचे जी उत्तर प्रगती होते, उत्तर दिशा ही प्रगतीचीच आहे. बरोबर. मग म्हणून काही गोष्टी काही दिशेने इम्पॉर्टन्स आहे, प्रत्येक दिशेचं इम्पॉर्टन्स आहे. जसं तू कुठल्याही गावात जा, आधी तुझ्या घरात जा, घराच्या मध्ये बस एकदम मिडल स्वतः अंदाज घेऊन, आणि कंपास उघड ऑनलाईन, ती उत्तर दिशेच्या वरांड्याला जा किंवा कटड्यावर जा, जे काय घरात असेल वरांडा, हॉल, बेडरूम, ते तुला थंडच लागणार. बरोबर. पूर्वेकडे जा, थंड लागेल, जलतत्वाची दिशा आहे ती. सन तुझ्या रिव्हॉल्व होतो बंगल्याकडनं किंवा घराकडनं, तर तुझ्या उत्तरेला, जसं तू म्हटलं ही पूर्व आहे, ही पश्चिम आहे,
इथे तुला गरम होणार, त्या बाजूला गरम नाही होणार कधी. नाही होणार. त्या बाजूच्या रूम्स आहेत त्यांना गरम नाही होणार. नाही होत. बरोबर. तिथे एसी कमी लावत आपण सांगणार. जलतत्वाचे पूर्वेला आहे, हवा तत्व आहे, म्हणजे पूर्वेला जे वायू तत्व आहे तिथे तुला बॅलन्सिंग वाटणार, जरासं गरम पण आणि जरासं थंड पण. बरोबर. आणि ते पॉझिटिव्ह वाटणार. बरोबर. मिड असतं. बरोबर. बरोबर. जसं तू दक्षिणेकडे जातोस तिथे अग्नितत्व आहे, तिथे थोडं दुपारचं थोडं गरम होतं. आणि हळूहळू आकाश तत्वाकडे जाते, पश्चिमेकडे जेव्हा तो सूर्यास्त होत असतो तेव्हा जास्त गरम होतं. म्हणून पश्चिमेचे जे रूम्स असतात ते जास्त तापतात बघ. बरोबर. हो. आणि नंतर हळूहळू वायव्य आणि परत उत्तरेकडे आले की थंड. तर हे जे त्याचं रिझन आहे की हे तत्व त्या त्या डायरेक्शनला असल्यामुळे घरातल्या त्या त्या भागात गरम होतं. बरोबर. आणि घरामध्येच नॉर्मल फ्लॅटमध्ये आपण हेच करतो की विंडो कुठे आहेत, डोअर कुठे आहेत, त्यांचं वॉशरूम कुठे आलं, देवाऱ्याला जागा एक्झॅक्ट आपण ईशान्येला देऊ शकतो का. तर हे आपण इंटिरियर डिझायनिंग मध्ये प्लॅनिंग मध्ये देतो. किंवा जर नवीन बंगलोचं डिझाईन करायचं असेल तर ह्या सगळ्या प्लॅनिंग नुसार देतो, ज्याच्यामध्ये 16 दिशांवरती अभ्यास केला जातो. 32 एंट्रीज म्हणजे 32 पदं जी आहेत, प्रत्येक दिशेला 8-8 पदं, तसं 8 चोक 32. तर ह्याच्यावरती काम केलं जातं. कुठे देवता कुठे आहेत, कुठले देवता कुठे आहेत, त्यांची विहीर कुठे दिली पाहिजे, त्यांच्या कंपाऊंडचं एंट्रन्स कुठे दिलं पाहिजे. बरोबर. ते जर समाजसेवक आहेत, राजकारणात आहेत, जर आता ग्रामस्थ भागांचा बघायला तर तू सरपंच आहेत किंवा आमदार आहेत किंवा आणि काय जे काय पुढारी आहेत, तर ज्यांना राजकारणामध्ये सोशल कनेक्शन वाढायचं त्यांना ईस्टलाच आपण सांगतो करायला. त्यांची साऊथ बॅलन्स करतो. ज्यांना बिझनेसमॅन आहे, ज्यांना जॉब करायचा आहे, ज्यांना काय ऑपॉर्च्युनिटी पाहिजे त्यांना उत्तरेला दरवाजा देतो. पश्चिम बाजूला पण काही नेगेटिव्ह एक डायरेक्शन आहे. जसं उत्तरेला तू बघायला गेलं तर कुठलंच नेगेटिव्ह डायरेक्शन नाहीये. पूर्वेला आहे पूर्व आग्नेय, दक्षिणेला आहे दक्षिण नैऋत्य सगळ्यात डेंजर, आणि पश्चिमेला आहे पश्चिम वायव्य. तर ह्या नेगेटिव्ह झोन्स मध्ये बारी येते का. एंट्रन्स कुठली पकडली जाते, जिथून पाणी आणि हवा येऊ शकते ती एंट्रन्स. बरोबर. आपण फक्त दरवाजाच पकडतो नॉर्मल माणूस. जिथून पाणी हवा सनलाईट येते ती एंट्रन्सच झाली तुझी. व्हर्च्युअल एंट्री पकड किंवा काही प्रकारची एंट्री झाली. तर ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून हे ऍडव्हान्स लेवलवरती मॅप आणि ग्रेडिंग केलं जातं आणि ह्या प्रकारे याची प्लॅनिंग होते. मी माझ्या पुढील प्रश्नावरती येतो. वास्तूमध्ये कलर्सचं काय महत्व आहे. वास्तूमध्ये कलर्सचं काय महत्व आहे हा प्रश्न फार इम्पॉर्टंट आहे. कारण की कलर्स आता जसं आपण बघतो की आपण आपल्या मनानुसार इंटेरियर प्रमाणे इथे हा मार, इकडे तो कलर मार, आणि ते अँटी एलिमेंट होऊ जाते. अँटी एलिमेंट म्हणजे काय, जे तत्व आहे त्याच्या अपोजिट रंग मारतो. तुमच्या घरात 70 ते 80% वास्तुदोष ऑफ व्हाईट कलर केल्याने ऑलमोस्ट जाईल. फॉर एक्झाम्पल ऑफ व्हाईट कलर किंवा क्रीम व्हाईट कलर हा का द्यावा, तर हा असा कलर आहे तो ऑलमोस्ट सगळ्या तत्वांना बॅलन्स करतो. प्लस याच्यावरती आता डीप नाही जात मी, एवढं सांगतो की 70 ते 80% वास्तुदोष ऑफ व्हाईट केल्याने जाईल. तर आता ऑफ व्हाईट किंवा क्रीम कलर कुठला, तर स्पेसिफिकली कलर सांगायचं झालं तर मॉर्निंग ग्लोरी म्हणून एक शेड येते, ती तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हनेस पसरवते आणि ती कुठला वास्तुदोष ती देत नाही तुम्हाला. ओके ओके ओके. सो ऑफ व्हाईट कलर आणि त्याचे शेड जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मॉर्निंग ग्लोरी. अच्छा. तर अशा प्रकारे 70 ते 80% वास्तुदोष तुम्ही एका कलरनेच घालवू शकता. अर्थातच. मी माझ्या पुढील प्रश्नावरती येतो की बरोबर, तू लहानपणापासून मुंबई सारख्या शहरात तू वाढलायस. मुंबईमध्ये आता रिडेव्हलपमेंट असो किंवा चाळ सिस्टीम ही फार मोठ्या प्रमाणात चालते. तिथील काय अनुभव सांगू शकतो. अनुभव सांगायचा तर मी माझ्याच बिल्डिंग मधला अनुभव सांगेन. तर आमच्या बिल्डिंगची एंट्रन्स म्हणजे आमची BDD चाळ, आम्ही जिथे लहानाचे मोठे झालो आता डेव्हलपमेंटला गेले, तर आमच्या बिल्डिंगची एंट्रन्स ही होती ही पूर्वेकडनं होती. तर एक असं पॅटर्न होतं की एक साईडला 10 घरं होती, एका माळ्यावरती एका फ्लोअरवरती तुम्ही सांगू शकता 20 घर आहेत. एक साईडला असं पॅटर्न होतं की त्यांचे जे दरवाजे आहेत ते उत्तरेच्याच कुठल्या तरी पदावर आहेत. उत्तरातली 8 पद आहेत किंवा उत्तरेतल्या दिशेमध्ये कुठल्या तरी पदावरती आहेत, आणि एक अपोजिट साईड आमची जी होती ती दक्षिणेला, म्हणजे त्यांचा दरवाजा दक्षिणेला. तर मी दक्षिणेचं तुला हे देतो, काही उदाहरणं देतो पहिल्या घरापासून, की दक्षिणेला जे पहिलं घर होतं त्यांनी 4-5 वर्षाआधी तिथून सोडून गेल्यापासून 4-5 वर्षाआधी तिथून सोडून गेल्यापासून त्यांच्या लाईफमध्ये एक वेगळीच ग्रोथ झाली. तिकडे असताना स्टेबल ग्रोथ पण नाही म्हणू शकत, पण एकदम कमी ग्रोथ अशी नाही. आमच्या समोरचं घर होतं, तर त्यांना असा प्रॉब्लेम झाला की जेव्हा आपल्याला बाळ होतं ते थोडं आपण हे सांगू शकतो ना की मतिमंद किंवा अशा प्रकारे. थर्ड घर होतं जिकडे नॉर्मल हाय म्हणून आहेत असं. फोर्थ घर मी तुम्हाला सांगू शकतो की
त्यांच्या घरामध्ये पण लवकर वडील जाणं, म्हणजे ड्रिंक्समुळे लवकर वडील जाणं, ड्रिंक्स जास्त घेण्यामुळे किंवा असे प्रकार घडले. आणि त्याच्यानंतर आज ते स्टेबल आहेत त्यांच्या घरामध्ये सगळं. ते वास्तूला मानतात किंवा नाही मानत हे मी क्लेम नाही करत, पण जर तिकडे बघता जे मी ऑब्झर्व केलं, त्यांच्या आग्नेय दिशेला त्यांचा दरवाजा होता, तिथे ते त्या काकी आहेत त्या नेहमी निरंजन लावायचे, स्वस्तिक यंत्र होतं. त्याच्या पुढचं घर माझा मित्र, एकदम खास मित्र म्हणू शकतात, त्याच्या मम्मीला कॅन्सर उद्भवला. त्याच्या पुढे गेलात तर ज्यांच्या घरीमध्ये त्यांचे पण वडील लवकर ऑफ झाले ड्रिंक्सच्या रिझनमुळे. त्याच्या पुढे गेलात तर परत एक कॅन्सर केस. त्याच्या पुढे गेलात तर त्या घरामध्ये तुम्ही सांगू शकता की नैऋत्याच्या आसपास किंवा दक्षिण नैऋत्याच्या आसपास डोर आहे, तर नेहमी एक बोलू शकता की आत बाहेर असायचं, आत बाहेर म्हणजे जेलमध्ये, अशा गोष्टी. त्याच्या पुढे परत आपण बोलतो ना की जे थोडं अनिवन किंवा मतिमंद किंवा आपण बोलतो ना अबनॉर्मल चाइल्ड टाईप, तसं एक त्यांच्यामध्ये होतं. आणि लास्ट घर होतं, त्यांना नेहमीच काही ना काय चालूच असायचं त्यांच्या घरामध्ये, बरोबर, काही ना काही आजार. तर हे एक दिशा होती. आणि आमच्या साईडला जी होती, जिथे मी राहायचो ती उत्तरेला होती, तर त्यांच्या लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स होतं, पण पैशाच्या बाबतीत कधी कमी नाही उत्तरेला. तर असं आहे की दक्षिणेचे जे काही द्वार आहेत त्यातल्या एक्झॅक्ट तुम्हाला 0 डिग्री साऊथ किंवा 0 डिग्रीवर दक्षिण किंवा S3 S4 पद आहेत, इथे दरवाजा असेल तर चालेल, पण बाकीच्या ठिकाणी असेल तर नाही. तसं कुठल्याही चाळीमध्ये तुम्ही स्वतःही ऑब्झर्व करू शकता. मुंबईत आता जे व्ह्यूवर्स तुमचे बघतायत लालबाग परळवरून पण, ते एक ऑब्झर्व करू शकता, एक कुठलं तरी पॅटर्न असतो, एक कुठलं तरी लाईन असते किंवा कुठलं तरी घर असतं, त्यांच्याकडे पैसा चांगला येत असतो, त्यांच्या घरी पूजापाठ व्यवस्थित चालू असते, त्यांच्या घरी तुम्हाला चांगलं चांगलं धूपस्टिक अगरबत्तींचा सुगंध येणार. एक असतं असं घर की आपण म्हणतो यांच्या घरी मस्त सुगंध येतो ना, त्यांच्या घरी मस्त पूजापाठ होते, ह्यांचं मुलं सगळी सेटल आहेत, सगळे UK ला गेलेत, कोण बाहेर गेले, कोण जॉबवर आहे, कोण चांगला बिझनेस आहे, कोण सोशल मीडियावरती आहे, कोण आणि राजकारणामध्ये आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी वास्तू फार मॅटर करतो, तुमची एंट्री फार मॅटर करते. बरोबर. तर जेवढे मी आणि पैसेवाल्यांची जेवढी घरं बघितलीत, करोडपतींची पण घरं बघितलीत, त्यांची एंट्री राजाची असते, पूर्वेची. त्यांचा कॅश बॉक्स उत्तरेकडे असतो, त्यांचा बेडरूम साऊथ किंवा वेस्ट म्हणजे दक्षिण किंवा पश्चिमेला असतो, आणि त्यांचा आग्नेयाला किचन असतं. बरोबर. ह्या 4-5 गोष्टी त्यांच्या कंपल्सरी असतातच. गौरव, फार छान वाटलं द AK टॉकच्या मराठी पॉडकास्ट शो मध्ये तुला बोलून. खूपच डिटेलमध्ये माहिती दिली. मी माझ्या प्रेक्षकांना जरूर सांगेल की गेले 5 तास झाले आम्ही इथं पॉडकास्ट करतोय आणि खूप काही प्रोडक्टिव्ह गोष्टी, मी कंटेंट हा शब्द वापरणार नाही, पण एक खूप प्रोडक्टिव्ह अशी माहिती आज मलाही मिळाली आहे आणि लवकरच तुम्हीही पाहताल ती. जर गौरव, महाराष्ट्र असो किंवा भारतात, जर कोणाला वास्तू रिलेटेड काही प्रश्न असतील आणि त्यांना तुला कन्सल्ट करायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? जर त्यांना कन्सल्ट करायचं असेल तर माझं इन्स्टा हँडल आहे, त्याच्यावरती ते DM करू शकता. माझं ऑफिशियल वास्तूचं इन्स्टा हँडल आहे, त्याच्यावरती DM करू शकता आणि तिथून त्यांना कन्सल्टन्सीचे सगळं डिटेल भेटतील. आणि जरी कोणाला नवीन घर बांधायचं आहे किंवा नवीन फ्लॅट घ्यायचं आहे, प्लॉट सिलेक्शन आहे किंवा आणि रिसॉर्ट्स आहेत, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट करायचे, त्याच्यासाठी पण आपण डिटेलिंगमध्ये प्लॅन देतो आणि वास्तू करतो त्यासाठी. सो मला इन्स्टावरती तुम्ही DM करू शकता किंवा मी नंबर देईन तुम्हाला, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकता, त्याच्यावरती ते मला कनेक्ट करू शकतात. अर्थातच गौरव, फार छान वाटलं, पुन्हा एकदा म्हणेल. आणि तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा खूप साऱ्या. धन्यवाद. थँक्यू सो मच इथे बोलवल्यासाठी. थँक्यू, इथे मला बोलवलं आणि मला संधी दिली बोलण्यासाठी. थँक्यू.